नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात बघणार आहोत. सुरुवात करूया. NFL डेन्व्हर ब्रॉन्कोस यांनी 27 सप्टेंबरला टॉम ब्रँडी आणि टॅम्पा बे बुकानेर यांच्या विरोधात होणाऱ्या होम फुटबॉल स्पर्धेकरता मर्यादित फुटबॉल फॅन्सना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. कोलोरॅडोचे गव्हर्नर जेरेड पोलिस यांनी 5700 फुटबॉल चाहत्यांना स्टेडियममध्ये बसून सामना बघण्याकरता परवानगी दिली आहे. मात्र त्यांना माईल हाय स्टेडियममध्ये तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन क्षेत्रात बसावं लागणार आहे. जवळपास 5 महिने बंद राहिल्यानंतर जॉर्डनमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा प्रवाशांकरता खुलं झालंय. पहिल्या आठवड्यामध्ये विमानतळावरून 3 विमानं उड्डाण करणार असून दुसऱ्या आठवड्यामध्ये 6 विमानं उड्डाण करतील, अशी माहिती जॉर्डनचे परिवहन मंत्री खालेद सैफ यांनी दिली आहे. तुर्कीमधून पहिलं आंतरराष्ट्रीय विमान जॉर्डनमध्ये दाखल झालंय. कोरोनाच्या संकटामुळे शिकागोमधील पब्लिक स्कूल आजपासून ऑनलाईन शिक्षण पद्धतीद्वारे सुरू झालंय. मात्र कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर होऊन विद्यार्थी पुन्हा त्यांच्या वर्गामध्ये येऊ शकतील, अशा शिकागोच्या मेयर लोरी लाईटफूट यांनी व्यक्त केली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केलं जात असून लवकरच आम्ही कोरोनावर मात करू, असं लोरी लाईटफूट म्हणाले. सर्वोच्च नियामक मंडळ रिपब्लिकन कोरोना व्हायरसच्या मदत पॅकेजवर मतदान करेल, अशी माहिती सिनेटचे नेते मिच मॅककॉनेल यांनी दिली आहे. मात्र डेमोक्रॅट अधिक मदतीचा आग्रह धरत असल्यानं हे मतदान हातातून जाण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. या पॅकेजमध्ये शालेय मदत, लस आणि चाचण्यांसाठी आणखी पैसे आणि छोट्या व्यवसायांसाठी पेट्रिक प्रोटेक्शन प्रोग्रामचा समावेश आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारकडून पुरवण्यात आलेल्या अपुऱ्या वैद्यकीय उपकरणांबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी पेरूचे मेयर आर्टुरो फर्नांडिस यांनी राष्ट्राध्यक्ष मार्टिन विझकॅरा यांना स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिलं आहे. त्यानंतर त्यांनी हे पत्र लिहितानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ते आपण पेरूमधील शेकडो हजारो नागरिकांच्या वतीनं हे पत्र लिहित असल्याचं म्हटलंय. यावेळी त्यांना प्रशासनाकडून उपाययोजना सांगणाऱ्या जाहिरातींवर भरमसाठ पैसे खर्च केले जात आहेत, मात्र आरोग्य व्यवस्थेकडे पाठ फिरवली जाते, असा आरोप केला आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्यानं इस्रायलमधील 40 शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संध्याकाळी 7 ते सकाळी 5 वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. पुढील एका आठवड्यापर्यंत ही संचारबंदी असणार आहे. या संचारबंदी दरम्यान नागरिकांना घरापासून 500 मीटरपेक्षा जास्त बाहेर फिरण्याची परवानगी नाहीये, तर अनावश्यक व्यवसाय बंद असणार आहेत. युनिसेफनं लशीची खरेदी आणि पुरवठा याची जबाबदारी घेतली आहे. आम्ही लस खरेदी करून सगळ्या देशांना त्याचा सुरक्षित, वेगानं आणि समान पुरवठा करू, असं युनिसेफनं म्हटलंय. ही युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड जगातील सगळ्यात मोठी लस खरेदी करणारी संस्था आहे. ते दरवर्षी विविध लशींचे 2 अब्ज डोस खरेदी करतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे हा कोरोना नसून चीनी व्हायरस असल्याची टीका केली होती. या आरोपावर शी जिनपिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ लागल्यानंतर आम्ही अत्यंत पारदर्शकपणे याचा सामना केल्याचं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटलंय. तसंच घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे, प्रयत्नांमुळे जगभरातील करोडो लोकांचा जीव वाचला असल्याचं ते म्हणाले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रशियानं विकसित केलेली स्पुटनिक व्ही ही लस याच महिन्यामध्ये भारतात येणार आहे. या लशीची अंतिम टप्प्यातील चाचणी भारतातही होणार आहे. रशियानं कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करणारी विकसित केलेली लस ही प्रभावी आणि सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. चाचणीच्या पहिल्या 2 टप्प्यांमध्ये ही लस अतिशय सुरक्षित असल्याचं दिसून आलंय. या लशीची क्लिनिकल चाचणी भारतासह UAE, सौदी अरेबिया, फिलिपिन्स आणि ब्राझीलमध्ये होणार असल्याची माहिती समोर येते. कोरोना महासंकटामुळे आधीच अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलेलं असताना जागतिक आरोग्य संघटनेनं आणखी एक इशारा दिलाय. कोरोना विषाणू दीर्घकाळ टिकतो, त्यामुळे हे महासंकट आणखी वाढू शकतं. सर्व देशांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे. तसंच व्यापक प्रमाणात लसीचं वितरण 2021च्या मध्यापर्यंत शक्य नसल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी म्हटलं. फ्रान्समध्ये दर दिवसाला कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यानं
पॅरिस सिटी हॉलमध्ये तात्पुरतं कोरोना चाचणी केंद्र उभारण्यात आलं होतं. फ्रान्सने गेल्या 6 आठवड्यांमध्ये कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवलंय. पॅरिस आणि इतर शहरांमध्ये मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलंय. फ्रान्समध्ये एका दिवशी 9,000 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असल्यानं फ्रान्स सरकारनं नियम आणखी कडक केले आहेत. कोरोना व्हायरस विषयी राजकीयदृष्ट्या प्रेरित करणारी कोणतीही माहिती एखाद्या सरकारनं सामान्य जनतेला दिली तर त्यांना राजकीय विरोधाचा सामना करावा लागू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागातील प्रमुखांनी म्हटलं आहे. कोरोनाबाबत ब्राझिलियन सरकारनं पाठवलेल्या विवादास्पद संदेशांबाबत त्यांनी निषेध व्यक्त केलाय. सामान्य जनतेला फसवू नये असं डॉक्टर मायकेल रायन यांनी म्हटलंय. कोरोना काळात राजकीय नेत्यांकडून त्यांच्या कामाची प्रशंसा करण्याकरता जनतेला अनेक खोटी उत्तरं दिली जात आहेत, याचा जागतिक आरोग्य संघटनेनं निषेध केला. अर्जेंटिनामध्ये कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा 10,000च्या पार गेला. आतापर्यंत 10,129 जणांचा मृत्यू झाला असून 4,88,009 कोरोना रुग्ण असल्याची माहिती अर्जेंटिनाच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 20 मार्चपासून राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांनी कठोर निर्बंध लागू केल्यानं दक्षिण अमेरिकेच्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आलाय. आर्थिक संकटामुळे अर्जेंटिनानं निर्बंधही शिथिल केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव गांभीर्यानं नाही घेतला गेला तर येणाऱ्या काळात ब्रिटनला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं, असा इशारा ब्रिटनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलाय. सोमवारी ब्रिटनमध्ये जवळपास 3,000 नव्या रुग्णांची नोंद झाली. उन्हाळ्यात ब्रिटन सरकारनं अधिक निर्बंध शिथिल केल्याचं इंग्लंडच्या आरोग्य आणि सामाजिक सेवा विभागाचे उपमुख्य वैद्यकीय अधिकारी जोनाथन व्हॅन टॅम म्हणाले. नागरिकांकडून नियमांचं पालन केलं जात नाहीये. कोरोना गेलाय असं नागरिकांना वाटत असलं तरी तसं नसल्याने काळजी घेणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. हाँगकाँगमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणी अभियानाला चांगला प्रतिसाद दिलाय. 1 सप्टेंबरपासून युनिव्हर्सल कम्युनिटी टेस्टिंग प्रोग्राम राबवला जातोय. आतापर्यंत 12 लाख नागरिकांनी टेस्टिंगसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे, तर त्यातील 8,56,000 नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत या चाचण्या करण्याचा हाँगकाँग सरकारनं निर्णय घेतलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटन सरकारनं बेटांवर येणाऱ्या नागरिकांसाठी नवे नियम लागू केले आहेत. क्रेटे, मायकोनोस आणि सॅटोरिनी अशा 7 ग्रीक बेटांवरून इंग्लंडला परतणाऱ्या प्रत्येकाला 14 दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे. 7 ग्रीक बेटांपैकी लेस्बोस, सेरिफॉस, टिनोस, झॅकॅन्थोस इथून येणाऱ्या नागरिकांना आयसोलेशन यादीत टाकून बुधवारपासून या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 5 महिन्यांनंतर मेक्सिकोमधील फाईन आर्ट पॅलेस म्युझियम पुन्हा पर्यटकांकरता खुलं झालंय. 5 महिन्यांनंतर पॅरिस ऑफ मेडिग्लानिया यांनी आणि त्याचं समकालीन प्रदर्शन प्रदर्शित करण्यात आलं. या प्रदर्शनामध्ये इटालियन ज्यू कलाकार एमेदेवो मोडिग्लानिया आणि मेक्सिकोमधील संबंध दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कोरोना काळात भरवण्यात आलेलं हे पहिलं प्रदर्शन असल्यानं योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. युरोपियन कमिशनला कोरोनावरील सुरक्षित लस तयार करण्याच्या त्यांना योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर भविष्यात जनतेनं कोणत्याही लसीवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं असल्याचं युरोपियन कमिशनचे उपसंचालक म्हणाले. ही लस कमी उत्पन्न असलेल्या देशांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना सँड्रा गॅलिना यांनी पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि अन्न सुरक्षा विषयक युरोपियन संसद समितीतील सदस्यांना दिल्या आहेत. या लसीची किंमत 5 ते 15 युरो इतकी असणार आहे. स्पेनमध्ये शाळा सुरू झाल्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय. स्पेनमधील जवळपास 5,25,549 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी 26,560 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्पेनमधील रुग्णालयांवर अतिरिक्त ताण येतोय. आतापर्यंत 29,516 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काळजी घेऊन नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सॅन्टियागोमधील लो बार्निचिया कम्यूनमधील रहिवाशांकरता मोफत बालसंगोपन करणाऱ्या नर्सरी अनेक महिन्यांपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. अनेक महिन्यांच्या लॉकडाऊननंतर लो बार्निचिया या कम्यूनमधील नागरिक आपापल्या कामांवर परतत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांना सांभाळता यावं याकरता नर्सरी पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. या नर्सरीमध्ये 4 वर्ष ते 13 वर्षाच्या मुलांचं संगोपन केलं जातं. सरकारच्या कठोर निर्बंधांमुळे चिलीमध्ये कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आलेलं आहे.
क्रोएशियामधील शाळा सोमवारपासून पुन्हा विद्यार्थ्यांकरता खुल्या करण्यात आल्या आहेत। देशातील जवळपास 4,60,000 विद्यार्थ्यांसाठी आणि 65,000 शालेय कर्मचाऱ्यांसाठी हे शैक्षणिक वर्ष वेगळं असणार आहे। शाळांमध्ये पारंपरिक आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने शिकवण्यात येणार आहे। शाळा सुरू करताना मुलांमध्ये फिजिकल डिस्टन्स राखलं जाईल याची काळजी घेण्यात येणार आहे, तर मुलांना मास्क घालणंही अनिवार्य असणार आहे। कोरोना काळात बेंजामिन नेतन्याहू यांनी पहिल्या हायब्रिड ऑनलाईन आणि इन पर्सन ट्रेड शोचं उद्घाटन केलं। चीन आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामध्ये एकूण 95,000 पर्यटक सहभागी झाले होते। पहिल्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत 60,000 पर्यटकांनी या व्यापार मेळाव्याला हजेरी लावली होती। कोरोना संक्रमणाच्या काळात लहान मुलांमध्ये एका जीवघेण्या सिंड्रोमची लक्षणं आढळली आहेत। मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम म्हणजेच MIS-C असं या सिंड्रोमचं नाव आहे। ब्रिटन, अमेरिका, स्पेन, स्वीडन नंतर आता भारतातही अशा केसेस सापडत आहेत। यात ताप, अंगाला सूज येणे अशी लक्षणं दिसून येत आहेत। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा आणि उत्तर कॅरोलिनामध्ये निवडणुकांसाठी प्रचार केला। यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कॅरोलिनाचे गव्हर्नर रॉय कूपर यांच्यावर टीका केली। यावेळी ट्रम्प यांनी उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावरही निशाणा साधलाय। कमला हॅरिस जर अमेरिकेच्या राष्ट्रपती झाल्या तर तो अमेरिकेचा अपमान असेल अशी टीका त्यांनी केली। फ्लोरिडामधील संवर्धन प्रकल्पांवर प्रकाश टाकत आणि ऑफशोर ड्रिलिंगवरील बंदीच्या विस्ताराची घोषणा करत अध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतःची एक महान पर्यावरणवादी अशी प्रतिमा तयार केली आहे। कोट्यवधी उच्च पगाराच्या नोकऱ्या तयार करताना आपल्या पर्यावरणाची कशाप्रकारे काळजी घेतली जाईल याकडे ट्रम्प सरकारने नेहमी लक्ष दिलं आहे असं ते म्हणाले। फ्लोरिडातील समुद्रकिनाऱ्यांवर सुरू असलेल्या कामांवर असलेली बंदी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कायम ठेवली। आपण पर्यावरणाची काळजी असलेला राष्ट्रीय नेता असल्याचं त्यांनी यातून दर्शवलं। फ्लोरिडाप्रमाणेच जॉर्जिया, दक्षिण कॅरोलिना या प्रांतातल्या समुद्रकिनाऱ्यांवर सुरू असलेल्या कामांवर असलेली बंदी कायम ठेवत असल्याचं त्यांनी जाहीर केलं। निवडणुकीला 8च दिवसांचा कालावधी उरलेला असल्यानं ट्रम्प यांच्या प्रचारानं वेग घेतलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगामी नोव्हेंबरच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये 2 वेळा म्हणजेच एकदा ऑनलाईन आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्ष मतदान करण्याचं समर्थकांना अनोखं प्रोत्साहन दिलं। नॉर्थ कॅरोलिनामध्ये प्रचार रॅली दरम्यान ते बोलत होते। यावेळी निवडणुकांमध्ये मोठा घोळ होण्याची शक्यता असल्याचा इशारा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे। ओरेगॉन इथं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ झालेल्या मोर्चात संघर्ष झालेला पाहायला मिळाला। अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्या टर्मसाठी पुन्हा निवडून द्यावं यासाठी त्यांना समर्थन दर्शवण्याकरता अनेक ट्रम्प समर्थक स्टेट कॅपिटल बिल्डिंग बाहेर एकत्र आले होते। या रॅलीमध्ये ट्रम्प समर्थकांचा ट्रम्प विरोधकांसोबत संघर्ष झाला। यात पोलिसांकडून अनेकांना अटक करण्यात आली। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या समुद्री परेड दरम्यान टेक्सासच्या तलावामध्ये 5 बोटी बुडाल्या आहेत। परेड सुरू झाल्यानंतर अनेक जणांचा मदतीसाठी फोन आल्याची माहिती ट्रॅव्हिस काउंटीच्या पोलिसांकडून देण्यात आली। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तलावात बुडालेल्या प्रत्येकाला सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। ट्रम्प यांना निवडणुकीमध्ये समर्थन दर्शवण्यासाठी ही परेड काढण्यात आली होती। बेलारूसमध्ये सुरू असलेली आंदोलनं ज्यामुळे दुःख होतं अशी प्रतिक्रिया अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी म्हटलंय। मी जनाधारावर निवडून आलो आहे आणि तो टिकवणं माझं कर्तव्य आहे असं मत त्यांनी रशियाच्या पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। दरम्यान आंदोलनं आणखी हिंसक झाली तर लुकाशेन्को यांच्या एका विनंतीवर त्यांच्या पाठिंब्यासाठी बेलारूसमध्ये पोलीस पाठवायला आपण सज्ज असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलंय। बेलारूसच्या मिन्स्कमध्ये सुरू असलेली निदर्शनं थोपवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। काल यापैकी अनेक आंदोलकांना पोलिसांनी पांगवलं, काहींना ताब्यात घेण्यात आलं। लुकाशेन्को यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या मारिया कोलेन्सिकोवा यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता। लुकाशेन्को यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या मारिया कोलेन्सिकोवा यांना युक्रेनला परवाना करण्याचा मुद्दा चांगलाच पेटलाय। मारिया यांनी सीमेवरही आपला निषेध व्यक्त केला। आपला पासपोर्ट फाटला, ज्यामुळे त्यांना युक्रेनमध्ये पाठवणं कठीण झालं। मारिया कोलेन्सिकोवा यांच्या आणखी 2 सहकाऱ्यांनाही सोमवारी ताब्यात घेण्यात आलं। इवान क्राव्स्तो आणि ॲटन रोडनेको या दोघी युक्रेनला रवाना झाल्या। अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये सतत चढउतार पाहायला मिळतोय। गेल्या आठवड्यामध्ये उसळी घेतलेल्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांची काल चांगलीच पिछाड झाली। या कंपन्यांच्या कामगिरीमुळे खरं तर कोरोना संकटातून अमेरिकन अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली होती।
बलाढ्य ॲपल, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या कामगिरीतही घसरण झाली आहे. उन्हाळ्याच्या शेवटी आलेल्या वादळामुळे दक्षिण डकोटाच्या काही भागात हिवाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय हवामान विभागानं ब्लॅक हिल्सच्या काही भागांमध्ये हिवाळी वादळाचा इशारा दिलाय. वॉर्मिंग आणि ब्लॅक हिल्समधील लारामी आणि चेयेने यांच्या दरम्यान आंतरराज्यीय 80 कॉरिडॉरवर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओरेगॉनमधील वॉशिंग्टन काउंटीमध्ये लागलेल्या आगीमुळे आकाशात सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. काउंटीमध्ये मोठ्या प्रमाणात आग पसरल्यानं घरांचं नुकसान झालं. हेरिकेन चक्रीवादळामुळे वाहणाऱ्या जोरदार वारा आणि उच्च तापमान यामुळे पॅसिफिक वायव्येकडील भागांमधील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. यामध्ये शेकडो जमिनी जळून खाक झाल्या. कॅलिफोर्नियामध्ये अडकलेल्या आणखी काही जणांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्ट करण्यात आलं. मंगळवारी बचाव पथकाच्या हेलिकॉप्टरनं सिएरा नॅशनल फॉरेस्टमधून काही लोकांना बाहेर काढल्याची माहितीही कॅलिफोर्निया नॅशनल गार्डनं दिली आहे. चायना पीक एरियामधून 13 आणि एडिसन लेक परिसरातून 22 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. कॅलिफोर्नियामध्ये अग्निशमन केंद्राला आगीपासून वाचवण्याच्या प्रयत्नात अनेक अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले. लष्कराच्या हेलिकॉप्टरनं जंगलातील आगीत अडकलेल्यांना जवळपास बाहेर काढलं. 150 लोक आहेत ज्यांना बाहेर काढण्यात यश आलं. आगीत जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. सुदानमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला, तर जुलैच्या उत्तरार्धामध्ये 1 लाख घरं उद्ध्वस्त झाली आहेत. इथिओपियामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नील नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 2 आठवड्यांमध्ये खार्टूमच्या राजधानीला पुराचा जोरदार फटका बसलाय. नील नदीचं पाणी अनेक भागांमध्ये शिरत असल्यानं नागरिकांनी पाणी अडवण्यासाठी बॅरिगेटिंग केलं आहे. दक्षिण जपानमधील बेटांना तडाखा देत अनेक लोकांना जखमी करणाऱ्या हैफेन या वादळाने आता दक्षिण कोरियाला झोडपून काढलंय. अनेक इमारतींचं त्यामुळे नुकसान झालंय. अनेक ठिकाणी सिग्नलचे खांब आणि इमारती कोसळल्यात. जेजू या दक्षिणेकडील प्रांतातून होणारी विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. काही पूल आणि रेल्वे मार्ग बंद करण्यात आलेत. अनेक मच्छीमार, बोटी आणि जहाजं सुरक्षित ठिकाणी आणण्यात आली आहेत. एकूण 1600 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. सेनेगलमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. हजारोंच्या संख्येनं लोक बेघर झालेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केलेत. सेनेगल प्रशासनाकडून या संदर्भातली माहिती देण्यात आली. हवामान खात्याकडून या आठवड्यामध्ये आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. चीनमध्ये ऑस्ट्रेलियन मीडियासाठी काम करणारे शेवटचे 2 पत्रकार चीन सोडून आपल्या मायदेशी परतले. चीनमधील पोलिसांनी पत्रकारांकडे चौकशीची मागणी केल्यानंतर पत्रकारांनी चीन सोडून जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात चीनी पोलीस बटल्सच्या घरी पोहोचले आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याकरता सांगितलं आणि त्यांना देश सोडण्यास बंदी घातली. बटल्स चौकशीसाठी हजर राहिला तरच प्रवासी बंदी हटवण्यात येऊ शकते असं सांगण्यात आलं होतं. ब्रिटन पोलिसांनी 15 वर्षाच्या विद्यार्थ्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. सकाळी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी केसग्रीव्हकडे जाणारे सगळे रस्ते तपासाकरता बंद केले आहेत. जखमी विद्यार्थ्याला तात्काळ उपचारासाठी एडनब्रुक इथल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. केसग्रीव्ह हायस्कूलनं याबद्दल ट्विट करत हायस्कूलचा एक विद्यार्थी या हल्ल्यात सहभागी झाल्याचं म्हटलंय. बोस्नियामध्ये अडकलेल्या शेकडो स्थलांतरितांना हिवाळा आल्यानं कठीण परिस्थितीत राहावं लागतंय. पश्चिम युरोपकडे जाणाऱ्या स्थलांतरित नागरिकांना स्थानिक प्रशासनानं आपापल्या प्रदेशातून प्रवेश नाकारल्यानं गेल्या 3 आठवड्यांपासून हे स्थलांतरित नागरिक बोस्नियामध्ये अडकलेत. त्यामुळे या नागरिकांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करत आहेत. सगळ्यांच्या सहकार्यानं कोरोना विरोधातला लढा शक्य आहे असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे पदाधिकारी गॉजेन गिलिया यांनी व्यक्त केले. प्रतिबंधक लसीबद्दल सुरू असलेले प्रयत्न जगात सगळ्यांनाच फायद्याचे ठरणार आहेत असंही ते म्हणाले. 2020 चायना इंटरनॅशनल फेअर फॉर ट्रेड इन सर्व्हिसेसमध्ये आरोग्यविषयक चर्चेदरम्यान त्यांनी हे मत मांडलं. सगळ्या देशांमध्ये सुरू असलेलं संशोधन हे ज्ञान वृद्धिंगत करण्याकरता उपयुक्त ठरतं असंही ते म्हणाले. मेकानिता ट्रेन अनेक दशकांपासून सीबीयू आणि अग्निता या शहरांमधला दुवा बनली आहे. यातले काही रेल्वे मार्ग 1920 सालाच्याही आधी ऑस्ट्रिया आणि हंगेरियन साम्राज्यामध्ये बांधण्यात आले आहेत. मेकानिता ट्रेनच्या आठवणी पुनरुज्जीवित करण्याकरता रेल्वे पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
इटालियन कवी दांते अलिघेयरी यांच्या 700व्या स्मृतिदिनानिमित्त एका इटालियन लँड आर्टिस्टने उत्तर वेरोना शहराजवळच्या शेतात दांते यांची प्रतिमा कोरली आहे. 14व्या शतकातील या कवीला 25,000 मीटर रुंदीची प्रतिमा कोरून श्रद्धांजली वाहण्यात आली. या फ्लोरेंटाईन कवीचा सप्टेंबर 1321 मध्ये मृत्यू झाला होता. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. या कार्यक्रमात शेकडो समर्थकांनी जय जयकार केला, झेंडे फडकवले. कोरोनामुळे वार्षिक परेड आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले होते, त्यामुळे स्वातंत्र्य दिनानिमित्त छोट्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ब्राझीलच्या युवा वायुदलानं सलामी दिली. ध्वजारोहण सोहळ्याला सर्वसामान्यांना परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र जवळपास 800 बोल्सोनारो समर्थकांनी सोहळ्याला हजेरी लावली. जॉर्जियाच्या सोव्हिएट प्रजासत्ताकनं सोमवारी अमेरिका, ब्रिटन आणि पोलंडच्या सैनिकांसह संयुक्त सैन्य सराव केला. जॉर्जियाच्या वझियानी लष्करी तळावर नोबेल पार्टनर 2020 ड्रिल कोड राबवण्यात आला होता. 18 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या सरावामध्ये 2800 सैन्य कर्मचारी सामील झाले. ग्रीस आणि तुर्कस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ग्रीसनं लष्कराला चालना देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे ग्रीक आणि संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई आणि नौदल सैन्यानं क्रेटी किनाऱ्यावर संयुक्त सैन्य सराव करण्यात आला. नवीन शस्त्रास्त्र कार्यक्रमांमुळे लष्करी जवानांना चालना मिळेल आणि देशाच्या संरक्षण उद्योगाचा विकास होईल, असं मत ग्रीक सरकारचे प्रवक्ते स्टेलियस पेट्स यांनी व्यक्त केलं. या होत्या सगळ्या जगभरातल्या वेगवान बातम्या. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोक.